याची आमटी करणार आहे. पहिलं आपण हे तेल त्याच्यामध्ये या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं. आपण थोडंसं जिरे टाकूया. थोडीशी हळद टाकूया. कोथिंबीर याचा आपण मसाला टाकूया. आता चांगलं मस्तपैकी गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. आता आपण थोडंसं लाल तिखट मसाला टाकू. आता आपण मस्त कढीपत्ता टाकायचा. आता आपण मसाला परतून घेतलेला आहे. आता आपण थोडंसं 2 चमचे लाल तिखट मसाला आणि आईने घरात केलेला काळा मसाला पण टाकूया. मसाला आपण लाल तिखट मसाला टाकून घेतला आहे. दोन्ही मसाले टाकून घेतले आहेत आपण. आता आपण एक परतूया. आता हा मसाला तयार झालाय. आपण त्याच्यामध्ये आता पुरणाचं पाणी टाकूया. आता हे सगळं करून झालेलं आहे. आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आम्ही शेंगदाणे मीठ वापरतो. शेंगदाणे मीठ हा आरोग्याला चांगला असतो. आता आपण ह्याला 5 मिनिटं उकळी येण्यासाठी असंच ठेवूया. आता ह्याला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि आमची आमटी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता की खूप छान वास येत आहे. मला तर आत्ताच भूक लागली.